वेळात वेळ काढून मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे इयत्ता 10वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं, म्हणजे आपल्याला सायन्स फॅकल्टी घ्यायची आहे की आर्ट्स घ्यायचंय की इंजिनियर व्हायसाठी आपल्याला काय करायचंय, इंजिनियर घ्यायचं तर आर्ट घ्यायचं की सायन्स घ्यायचं, आणि सायन्स घ्यायचं तर आपल्याला किती पर्सेंटेज मिळाले पाहिजे, आपण त्यासाठी GEE आपल्याला करावं लागेल. वेगवेगळी माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला माननीय संतोष कारले सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून इथे आपले वर्तमान पेपर असतात आणि वर्तमान पेपरमध्ये सामान्य लोकांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं, सामान्य लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आणि सरकारच्या ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्याची कामं हे पत्रकार बंधू करत असतात. त्याच्यामध्ये माननीय खंडेलवाल सर इथे उपस्थित झालेले आहेत, माननीय सपकाळ सर सुद्धा उपस्थित आहेत, माननीय शेख अनीस पठाण सर वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये माजी शालेय समितीचे अध्यक्ष माननीय सुनील सोनवणे सर पण इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष गुलाबरावजी चंडोल, त्याचबरोबर श्री माननीय चंपालाल भाऊ कुटांबरे